नेते आमचे आहात, भाजपचे नेते आहात आणि सध्या आता हे माहीत नाही आपल्याला, बहु जास्त माहीत असेल, सध्या आता वेगळी वेगळी चर्चा परत सुरू झालेली आहे. आम्ही पण आपलं वाट बघतोय की काय होतं का नाही. या गोष्टी काय मी त्याच्यावर काय म्हणजे शिक्कामोर्तब करू शकत नाही. मी फार काय लाईनीमध्ये मी फार खालच्या यायला अजून, जरी मंत्री झालो असलो तरी खालच्या यायलाय. पण हो म्हणजे देवी महाकालीला प्रार्थना करू की चंद्रपूरसाठी जे चांगलं असेल ते आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून आई महाकालीनं घडवावं अशी एक प्रार्थना. आपण कधी सांगा आपल्या सूचनेप्रमाणे आणि आपल्या याच्याप्रमाणे नक्कीच इकडचे रस्ते, पूल वगैरे या गोष्टींचं नक्कीच आपण कामं मार्गी लावू. आपल्या सूचना नेहमी असतातच, अगदी भेटता जरी आलं नाही तरी फोनवरनं सुधीर भाऊंच्या आदमननं कामाच्या बाबतीत काही अधिकारी नीट काम करत नसले तर त्याच्या बाबतीमध्ये माझं स्वागत केलं. सुधीर भाऊंनी सांगितलं की मी इथं आलो, पण येण्याचं कारण एक आहे की सगळ्यात महत्वाचं सुधीर भाऊ हे नुसते आमदार किंवा माजी मंत्री नाहीत तर आमचे नेते आहेत हे महत्वाचं. त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये आम्ही सर्वजण काम करतोय आणि त्यांचं स्थान जे हे आमच्या सर्वांच्या दृष्टीनं फार वरच्या स्तरावरचं त्यांचं स्थान आहे. भाऊ हे शिवभक्त आहेत हे सगळं आपण म्हणजे माझ्यापेक्षा जाणता. आणि मी आता जसं आता यांनी सांगितलं की आता ही माझी 5वी टर्म आहे, पण मी सुधीर भाऊंना विधानसभेमध्ये नेहमी बघत असतो. म्हणजे मी पहिल्यांदा माझे वडील राष्ट्रवादीत होते, ते वारल्यानंतर मी उभा राहिलो. त्याच्यानंतर आता ही 5वी टर्म आहे, आता भाजपमधनं माझी 2री टर्म आहे. यापूर्वी राष्ट्रवादीतनं माझ्या 3 टर्म ज्या त्या आमदार म्हणून झाल्या होत्या. आणि काम करत असताना मी भाऊंना नेहमी बघायचो. भाऊंच्या एवढा अभ्यास, त्यांची वक्तृत्व शैली म्हणा किंवा ज्या पद्धतीनं इतिहासाचं आणि सगळ्या गोष्टींचं आत्ताच्या प्रसंगाशी ज्या पद्धतीनं भाऊ बोलतात, जोडतात, म्हणजे हे शिकण्यासारखं आहे. सगळ्यांना जमत नाही. सगळ्यांना हे भावना बघून शिकायचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाही असं माझं मत आहे. पण आज ही म्हणजे काय म्हणायचं अनुभवाची सुधीर भाऊ म्हणजे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं, आम्ही तर आता मंत्री म्हणून आता पहिली वेळ आम्ही काम सुरू केले, त्यामुळं भाऊंकडे बघून जेवढं शिकता येईल तो प्रयत्न नक्की माझा कायम राहिलेला आहे. आणि मी बघितले की सुधीर भाऊ जर कुठल्या मंत्र्याकडे गेले, कुठल्या IAS अधिकाऱ्याकडे गेले, IPS किंवा तिथं डिपार्टमेंटमध्ये जरी गेले तरी सगळे असे एकदम पूर्णपणे अलर्ट मोड मध्ये असतात. कारण सुधीर भाऊंना काही उत्तर देऊन चालत नाही. जे कायद्यात असेल आणि जे योग्य असेल तेच त्यांना सांगायला लागतं, तर भाऊंना ते पटतं. आले तर काय तर सांगितले पाहिजे, ज्याला आपण म्हणतो ना तोंडाला पानं पुसण्याचं, असे केलं की मग काय कुणाची खैर नाही हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग ते आम्ही विधानसभेमध्ये पण बघितलंय, जिथं आपलं सरकार किंवा सरकारचा एखादा मंत्री अधिकारी चुकत असेल ते विधानसभेमध्ये आत हाऊसमध्ये त्याची चूक परखडपणे दाखवून देण्याचं काम हे सुधीर भाऊंनी करून दाखवलंय, करतात. त्याचं आम्ही त्यांचं म्हणणं हेच असतं की लोकांसाठी आपल्याला काम करायचंय. आज भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्षांमध्ये फरक काय आहे तर हाच आहे की आपण आपल्यासाठी नाही तर आपण लोकांसाठी, ज्यांनी आपल्याला निवडून दिले, आपल्या जिल्हा असेल, महाराष्ट्रातली सगळी मतदार असतील, सगळे ज्याला आपण या सगळ्यांनी आपल्याला निवडून दिले त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचंय आणि त्याप्रमाणे काम झालं पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ही आता इतके वर्ष झाले, आपण नुसतं इंग्लंडला जाऊन तिथल्या म्युझियम मध्ये बघायचो आणि आपल्याकडं म्हणजे माय देशामध्ये आपण परत यायचो.
ती वाघनख भारतामध्ये आणण्याचं काम हे सुधीर भाऊंनी केलं आणि त्याच्यापेक्षा आम्हाला सगळ्यांना आनंद हाच आहे की ही वाघनख आल्यानंतर पहिली ही वाघनख सुधीर भाऊंनी सातारला आणली. ती सातारची ओळख भाऊंनी ठेवली. महत्वाचं आहे की ही मराठ्यांची राजधानी होती. छत्रपती शाहू महाराजांनी ही राजधानी होती आणि इथं त्यामुळे पहिल्यांदा मुंबईत जशी ती उतरली तशी तिथनं एअरपोर्टवरनं कस्टमच्या याच्यामध्ये थेट सातारला आणून सातारा याच्यामध्ये ठेवली. हा मान सन्मान किंवा ही ओळख ही ठेवणं. नाही तर भाऊंना जर वाटलं असतं की पहिलं उतरल्या चला नागपूरला घेऊन जाऊ तर ते पण शक्य होतं. म्हणजे काय सुधीर भाऊंना कोणी म्हटलं नसतं की असं कसं करताय, कारण त्यांचा अधिकार होता ते त्यावेळेला याच्यात. पण त्यांनी आधी सातारची ओळख ठेवली, सातारला ती आणली, सातारला ठेवली. मग तिथून नंतरचा प्रवास जो आहे त्यांचा सगळा जो आहे तो पुढचा सुरू झाला. ह्याचा नक्कीच आम्हाला सातारकर म्हणून तो मनापासून भाऊंबद्दलचा आदर आहे की त्यांनी आमच्या सातारकरांना हा बहुमान त्या काळामध्ये दिला. आज त्या गाडी देताना जे डॉक्टर माझे आता OSD आहेत ते आम्ही बोलत होतो, म्हणलं सुधीर भाऊंकडनं दुसरं शिकण्याचं आहे म्हणजे सगळं रेकॉर्ड कसं ठेवायचं. पत्र ते मंत्र्याला सांगू शकतात की मी किती पत्र कुठल्या तारखेला दिले. म्हणजे मला पण भाऊंचा फोन येतो आता काही ना काही काम अधिकाऱ्यांचं ज्यावेळेला आपण बनलंय तर भाऊंचा फोन आला की मी पण थोडा या की कुठं काय तर चुकीचं आपल्याकडनं गेलं नाही पाहिजे. म्हणजे एवढं आहे, कारण त्यांना माहित असते की मी म्हणजे कुठली मागणी कधी केली होती आणि कुठला विषय मी तुमच्याशी कधी बोललो होतो हे अगदी दिवस आणि यांना सांगू शकतात. त्यामुळं नक्कीच तो एक म्हणजे दबाव, अवदरयुक्त दबाव हा आम्हा सगळ्यांवर भाऊंचा आहे आणि तो कायम राहणार हे या निमित्तानं सांगू इच्छितो. आणि नक्कीच मी जरी आज मंत्री असलो, बांधकाम खातं जरी माझ्याकडे असलं, हे सगळं जरी खरं असलं तरी नक्कीच आमचे नेते म्हणून सुधीर भाऊंकडे आम्ही सगळेजण बघतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुद्धा अनेक नवीन वेगळ्या गोष्टी करणं शक्य आहे. त्या करण्याचा प्रयत्न नक्की. सरकारी आमदाराच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त करणं हे खरं तर नम्रतेचं आणि मोठेपणाचं लक्षण आहे. छत्रपतीचा वारसा शिवेंद्रराजे भोसलेजी हे तर वारसदारच आहे. हे 13व्या पिढीतले वारसदार आहे. पण आपण मावळे म्हणून आपणही 13व्या पिढीतले छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जागवणारे शिवभक्त आहोत. आणि म्हणून आज जेव्हा छत्रपती राजे इथं आले तेव्हा तुम्हाला मला सर्वांना आनंद झाला. सहजपणे जय भवानी जय शिवाजीचा जयघोष निघत होता. आणि या शब्दामध्येच एक शक्ती आहे. या शब्दामध्ये ही शक्ती आहे की बेशुद्ध व्यक्ती सुद्धा शुद्धीवर येऊ शकेल. आज छत्रपती शिवेंद्रराजेंचा चंद्रपूरच्या नगरीमध्ये तुमच्या माझ्या वतीने स्वागत करत असताना, मनापासून आनंद होत असताना, निश्चितपणे ते स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जेव्हा सांगतात तेव्हा छत्रपतींचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. जे वैशिष्ट्य आम्ही 12 गडकिल्ले घेताना इतर देशातले लोक त्या युनेस्कोच्या बैठकीत बसले तेव्हा आम्ही छत्रपती हे इतर राजांपेक्षा कसे वेगळे होते आणि त्याचं एकच कारण सांगितलं की छत्रपतींनी नेहमी हे राज्य, इतर राजे स्वतःच राज्य म्हणायचे. एकच राजा या जगामध्ये होऊन गेला ज्या राजाने सांगितलं की हे राज्य रयतेचं आहे आणि तो शिलालेख कोरला गेला. आणि जेव्हा त्या शिलालेखाचा संस्कृत अर्थ आम्ही समजून सांगितला तेव्हा त्या क्षणीच लोकांच्या मनात, इथं आलेल्या प्रतिनिधींच्या मनात आला की जागतिक वारसा हा या गडकिल्ल्यांचा केला पाहिजे. आणि मला विश्वास आहे हे 12 गड, हे 12 किल्ले फक्त दगडाचे नाही आहे. याच्यातला मातीचा प्रत्येक कण हा जगातल्या सर्वात महागड्या धातूपेक्षाही महाग आहे. कारण बाकी धातूनी एखादी गोष्ट घडवता येते पण या मातीच्या कणाकणाच्या स्पर्शाने माणूस घडवता येतो, वीरता निर्माण करता येतो. आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारने घेतले आहेत पण त्याचाही मोठा प्रयास महाराष्ट्र सरकारने केला आहे. राज्याभिषेक तर आता नियमित होणार आहे. दरवर्षी आपण 5 कोटी रुपये राज्याभिषेकासाठी
रायगडावरून तर मला नेहमीच फोन येतात, पण या सोबतच आपण हा प्रयत्न करतोय की जे वाघनाक अफजलखानाचा कोचका बाहेर काढणार आहे ते सध्या आपल्याला अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया म्युझियमनी 3 वर्षासाठी दिले आहे. पुढचा आपला प्रयत्न आहे की वाघनाक आले आहे तर ते इथंच कायम राहावे आणि त्या दृष्टीने मी पुन्हा एकदा छत्रपती राजे महाराजांचं इथं स्वागत करतो. त्यांनाही भविष्यासाठी शुभकामना देतो. त्यांच्याकडे सर्वात महत्वाचं खातं आहे. छत्रपतींनी गड किल्ले बांधले, तुम्हाला आता रस्ते टरेल बांधायचे आणि चंद्रपूर मात्र पहिल्या क्रमांकावर ठेवा, कारण महाराष्ट्राचं वर्णनच चांद्यापासून बांद्यापर्यंत केलं जातं. महाराष्ट्राचं वर्णन चांद्याने अधुरं आहे आणि म्हणून चांद्यापासून बांद्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची आई ही विदर्भाची आहे, महाजिजाऊ विदर्भाची आहे. सिंदखेड राजालाही मी पैसे दिले, तिथेही शिवसृष्टी तयार होत आहे. पण आता छत्रपतीचे वारसदार म्हणून तुमच्यावर जबाबदारी आहे की छत्रपती इकडे गड किल्ले बांधू शकले नाही, पण तुम्ही वारसदार म्हणून इकडे आमचे रस्ते चांगले करा. धन्यवाद.